बातमी आहे एमआयएमच्या मवियामधील संभाव्य सहभागासंदर्भातली। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी युती करण्यासंदर्भात माझी चर्चा झाली आहे। ही चर्चा मुंबईत झाली आहे, तर महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांसोबत ही चर्चा झाली आणि सविस्तर चर्चा झाली आहे। तुम्हाला किती जागा हव्यात या संदर्भात देखील मला विचारण्यात आलं, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। ही गुपचूप बैठक होती, आधी तुम्ही स्पष्ट करा आम्हाला सोबत घेणार आहेत का, आणि त्यानंतरच आम्हाला किती जागा हव्या आहेत याबद्दल आम्ही सांगू, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितल्याचं जलील यांनी सांगितलंय। तसेच कोणत्या हॉटेलमध्ये बैठक झाली आहे, भेटण्यासाठी आलेले नेते कोणत्या गाडीतून आले, आम्ही कोणत्या रूममध्ये चर्चा केली, या संदर्भात सगळं काही सांगेन, असंही जलील यांनी म्हटलंय। आमच्या शिवसेनेसोबत कुठेच आहे। महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्ष आहेत आणि या 3 पक्षात शिवसेनेबरोबर तरी कुठेही चर्चा झाल्याचं बिलकुल माझ्या ऐकिवात नाही, माझ्या माहितीत नाही। त्यामुळं इम्तियाज जलील जे बोलत असतील एखाद्या कोणत्या व्यक्तीबरोबर झाली असेल तर मला माहिती नाही, पण शिवसेनेबरोबर तर बिलकुल झालेली नाही। बरं, त्यांनी असंही म्हटलंय की आमची चर्चा झाली, मात्र सोबत जायला अडचण अशी आहे की स्टेजवर ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, पण आम्ही स्टेजवर नको हवं आहे म्हणून ही चर्चा पुढे जात नाही। त्या म्हणण्याला काही हा बालिशपणा आहे। पहिली गोष्ट, जिथं काहीच नाहीये तर तिथं स्टेजचा मुद्दा कुठं निर्माण होतो, आणि असं कुठं स्टेजवर बसायच्यावर चर्चा होत असते का? अलायन्स मध्ये काही गोष्टी करण्याला काय अर्थ आहे? स्टेजवर बसणं हा विषय कधी चर्चेचा होत असतो का? जलील म्हणाले होते की महाविकास आघाडीच्या लोकांसोबत माझी चर्चा झाली आणि तासनतास चर्चा झाली। तासनतास कुणाशी चर्चा झाली होती असं तुम्ही नागपूरच्या भाषणात म्हणाले होते। पुन्हा एकदा सांगतो, तासनतास चर्चा झाली होती। महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे मोठे नेते त्यांच्यासोबत माझी चर्चा मुंबईमध्ये झाली होती आणि खूप सविस्तर चर्चा झाली होती। त्यांचं एकच म्हणणं होतं की खरं आहे का की तुम्ही आमच्यासोबत यायचं आहे। त्यांच्या मनामध्ये काही शंका होती आणि मी ते स्पष्ट करून सांगितलं की हो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुन्हा भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांची सरकार नको, म्हणून आम्ही ते बसलो होतो। मग त्यांनी आम्हाला विचारलं की किती सीट्स लढायचं आहे। मी म्हटलं माझ्याकडे काही आकडा आज नाही आहे, या कारणाने की तुम्ही एकदा स्पष्ट करा की तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का, मग आम्ही सांगू की हे सीट्स आम्ही लढू। आणि खूप लिमिटेड सीट्स आम्ही लढणार होतो। आणि समजा तुम्ही नाही म्हटलं तर तुम्ही एका प्रकारे आम्हाला एक संदेश देत आहे, माझ्या पक्षाला एक संदेश देत आहे की हे किरकोळ आहे, यांच्यामध्ये काही ताकद नाही आहे, यांचं काही पॉवर नाही आहे, म्हणून आम्ही त्यांना घेणार नाही। मग आमची ताकद काय आहे, जेव्हा आम्ही एकटा लढणार तर त्यावेळी आम्ही दाखवून देऊ किती सीट्स लढणार आणि किती जिंकणार। त्या बैठकीत किती लोक होते महाविकास आघाडीचे? हे गुपचूप बैठक होती। लोक नावं नाही विचारत मी, लोक काही एकदा ठरवू द्या, मग त्याच्यानंतर पण किती नेते होते? एक चांगला सुरुवात केलेली आहे। कमीत कमी चर्चा तर केली ना बाबा, चर्चा तर केली। आता त्याच्यानंतर काम समजा काही नाही झालं तर तुम्हाला कोणती हॉटेलमध्ये झाली होती, कोणत्या गाडीमध्ये ते साहेब आले होते, कोणत्या रूममध्ये आम्ही बसलो होतो, हे सगळं समजावून सांगू। मुद्दा हे नाही आहे की कधी झाली, कुठे झाली, कोण होते, काय होते। मी आपल्याला खूप प्रामाणिकपणे, खूप जबाबदारीने हे सांगतो की कमीत कमी त्यांच्या वतीने एक बोलण्याची सुरुवात झाली होती, पण त्यांनी निर्णय घेतला नाही। मग निर्णय नाही घेतला तर आम्ही येणाऱ्या हे शुक्रवारपासून आम्ही आमची जे फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आहे ते सुरू करणार आहे। तरीसुद्धा त्यांची वाट बघणार आहे की त्यांच्या अक्कलमध्ये काही आलं की नाही बाबा एमआयएमला आपल्याला घ्यावं लागणार आहे तर ते निर्णय घेतील। नाही ते चलो एकला चलो रे ची तयारी आहे आमची। तुम्ही असंही म्हणाले नागपूरच्या भाषणात की सोबत जायचं आहे, मात्र तिन्ही पक्षांच्या स्टेजवर आम्ही नको म्हणून आमचं युती होत नाही। असं काय हे की बघा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाऊ शकतं, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊ शकतं। ते आम्हाला ना घेण्याचं कारण एकच आहे की त्यांना आपल्या स्टेजवर फक्त 3 खुर्च्या पाहिजे। एक वर बसणार आदरणीय शरद पवार साहेब, दुसऱ्यावर बसणार आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, तिसऱ्यावर बसणार नाना पटोले साहेब, चौथी कुर्सी त्यांना नको पाहिजे। ते म्हणतं की नाही, मुस्लिम समाज तुम्ही फक्त या शतरंजावर बसा, आमच्या समोर खुर्च्यावर बसा आणि आम्ही काय बोलतो ते ऐका।
मी बोलतो की नाही साहेब, आता खूप झालेलं आहे. चौथी कुर्सी ही आम्हाला पाहिजे आणि त्या चौथ्या कुर्सीवर इम्तियाज जलील बसणार आहे.